उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आज निवडणूक आयोगाला भेट देणार आहेत। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नेत्यांची जाहीर पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडा अशी मागणी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे। निवडणूक आयोगाला जे शिष्टमंडळ भेटणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह हर्षवर्धन सपकाळ आणि राज ठाकरे हेही एकत्र जाणार आहेत। मतदार याद्यांमधला घोळ आणि पारदर्शक निवडणुका हाच या विरोधातील सर्वपक्षीय नेत्यांचा भेटीचा अजेंडा आहे। सकाळी 11:15 वाजता मंत्रालयाजवळच्या शिवालय इथे सर्वजण एकत्र येतील। दुपारी 12:15 वाजता राज्य निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी शिष्टमंडळ रवाना होईल। दुपारी 12:30 वाजता निवडणूक आयोगाला निवेदन दिलं जाईल। दुपारी 1:30 वाजता नेत्यांची जाहीर पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडेल। या सर्व आयोजनाची जबाबदारी बाळ नांदगावकर आणि संजय राऊत यांच्यावर आहे। निवडणूक आयोगाकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मनसेचे अध्यक्ष सुद्धा येतील, पण प्रत्यक्ष निवडणुकीसाठी नेमका निर्णय काय असेल याची उत्सुकता राऊतांच्या एका वक्तव्याने वाढली आहे। आतापासून पराभव झालेल्या मानसिकतेमध्ये आहेत। निवडणूक आयोगाकडे आम्ही गेलो होतो, आम्ही यादीसाठी आक्षेप घेतले होते। आक्षेप तर गावात घ्यायचे आहे, आक्षेप तर वार्डात घ्यायचे आहे, आक्षेप तर बूथवर घ्यायचे आहे। निवडणूक आयोगाकडे जरी तुम्ही अप्लिकेशन केली तर आक्षेप घेण्याची वेळ आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आक्षेप जरी घेतला तरी अडचण नाही, निवडणूक आयोग आपलं काम करेल। आम्ही आपल्या इमानदारीने काम करू। आम्हाला विश्वास आहे की 51% मतं घेऊन महायुती जिंकेल।